मराठीसोबतच हिंदी सिनेविश्वात आपल्या अभिनयाची छाप पाडणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. बॉलिवूड दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या सिनेमांमध्ये त्याने प्रामुख्याने काम केलंय आणि तिथेच अभिनेता रणवीर सिंग सोबत त्याची मैत्री झाली. त्यांची मैत्री इतकी घट्ट झाली की त्याने सिद्धार्थ आणि बायको तृप्तीला त्यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला सुद्धा बोलावलं होतं. बॉलिवूड बबलच्या मुलाखतीत नुकताच सिद्धार्थने रणवीर दीपिकाच्या रिसेप्शनचा किस्सा सांगितलाय. त्या रिसेप्शनमध्ये 10व्या मिनिटाला सिद्धार्थ बायकोला आपण इथून निघूया असं का म्हणाला हे सांगितलं. सिद्धार्थ म्हणाला, रणवीर दीपिकाच्या रिसेप्शनला मी गेलो आणि स्टारस्ट्रक झालो. त्या रिसेप्शनला सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, विकी कौशल हे सगळे स्टार झाले होते. मी माझी बायको तृप्तीसोबत गेलो होतो. मी तृप्तीला 10व्या मिनिटाला म्हणालो, चल आपण जाऊया. मग तिने मला थांबवलं. माझं असं झालेलं की या सगळ्या कलाकारांना मी एकत्र पाहतोय. मी एकदम भारावून गेलो, कारण अशा मोठ्या पार्टीमध्ये मी पहिल्यांदाच गेलो होतो. त्यानंतर आम्ही दोघंही रणवीर दीपिकाला भेटलो, त्यांना शुभेच्छा दिल्या आणि लगेच निघालो. सगळ्या मोठ्या कलाकारांना एकत्र बघून मी खरंच भारावून गेलो. पुढे रणवीर सोबतच्या मैत्रीबद्दल सिद्धार्थ म्हणाला, आमची मैत्री झाली ती रोहित शेट्टीमुळे. सिम्बा चित्रपटाच्या शूटिंगसाठी आम्ही एकत्र विमानाने प्रवास करत होतो. तेव्हा आमची पहिली भेट झाली. त्यानंतर शूटिंग दरम्यान आमच्यात छान मैत्रीचं नातं निर्माण होत गेलं. आमची मैत्री होण्यासाठी आणखी एक गोष्ट कारणीभूत आहे, ती म्हणजे आम्ही दोघं कितीही दंगा करत असलो तरी रोहित शेट्टीला मात्र आम्ही दोघंही घाबरतो, असं मजेशीर उत्तर सिद्धार्थने दिलं. त्यानंतर सर्कसमध्ये सुद्धा सिद्धार्थ रणवीर सोबत झळकला. त्यावेळी रणवीर सोबतच्या मैत्रीबद्दल आणि त्याने दिलेल्या खास सल्ल्याबद्दल सिद्धार्थने काय सांगितलं होतं पहा. नाही, खूप चांगला माणूस आहे तो, चांगला ॲक्टर आहे तो. आणि त्याने हवाई उद्देशाला माझ्यासाठी 2 शब्द बोलला होता, खूप चांगले बोलला होता. तर मुळात तो माणूस तसा आहे, तो खूप प्युअर आहे. ॲक्टर म्हणून कमाल आहे, को आर्टिस्ट म्हणून तर तो म्हणजे निस्वार्थी आहे. त्याला काय, आणि तो कुठल्याच बाबतीत घाबरत नाही. म्हणजे ते एकच स्वार्थी, म्हणजे इसका ह्याचं झालं तर माझं काय. आणि ना तो दुसऱ्याचं कौतुक करायला कधीच थांबत नाही. तो त्याचं ते क्रेडिट देण्याचा प्रयत्न करतो. आणि माझ्या स्वभावात तो आहे, म्हणजे मला ज्यांनी घडवलं त्यांना क्रेडिट देणं हे खूप महत्त्वाचं असतं आणि तो ते करतो. आणि ॲक्टर म्हणून तू बघितलं सरप्राईज करतो असतो प्रत्येक. आणि खूप मेहनती पोरगा आहे तो, खूप मेहनत घेतो स्वतःच्या कामावरती. त्यामुळे त्याच्यावर बॉन्ड खूप चांगला आहे, कनेक्ट आहे. तो सिम्बापासून सुरू झालेला बॉन्ड आहे. आणि सर्कसच्या वेळेला पण त्यांनी खूप, म्हणजे ज्या ठिकाणी मी प्रमोशनला गेलो नाही, मी असं ऐकलं की त्यांनी माझं तिथं कौतुक केलं, माझं नाव घेतलं. सो असं खूप कमी लोक कमी ॲक्टर करतात. तो त्याच्यात तो हा चांगुलपणा खूप घेण्यासारखा आहे. स्टाईलिंग वाईज तर मी त्यांना बोलतो की मैं तो आपको मैं तो कॉपी कर रहा फॉलो कर रहा हूं. मग त्या 2-3 गोष्टी त्यांनी मला सांगितलं होतं की ते एनर्जी सेव्ह कशी करायची हे त्यांनी मला सांगितलं होतं. की त्यांना जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते थोडी पडी मारतात. तो पण जो आराम कर, म्हणजे कन्झर्व कर, म्हणजे जेव्हा जाशील तेव्हा आणखीन तू. तर मला वाटतं मैत्री किंवा ओळख किंवा काही असेल त्यातून एकमेकांना खूप छान पद्धतीच्या गोष्टी देवाणघेवाण झाली तर तो ते जे नातं असतं ते खूप छान पद्धतीने डेव्हलप होतं. सो जी काय मैत्री असेल आमची सरांबरोबर, म्हणजे रणवीर सरांबरोबर, ती खूप चांगल्या नोटवर आहे आणि ती तशीच राहावी अशी अपेक्षा आहे. सिद्धार्थ आणि रणवीर सिंगमध्ये एक गोष्ट साम्य आहे, ती म्हणजे माणुसकी आणि कायम जमिनीवर राहण्याची वृत्ती. तुम्हाला रणवीर सिद्धार्थचा बॉन्ड कसा वाटतो हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.